औचित्यवाडी. सुगंधा, काय हो शामराव? कुठे गेली होती तू? बाहेर गेली होती. होय, साडीलाच भारी दिसते तुला बरं काही. कधी घेतली? कधीचीच घेतली अहो. होय, हा. बर बर चालत. काय हो सुगंधाताई, ह्या श्याम भाऊजीला काय करायचं असतो? जेव्हा बघल तेव्हा नुसतं बायांना तू किती छान साडी घातली. आता तुम्हाला पण तसंच. हा, त्या दिवशी त्या सुनीताला म्हणतात, बाई किती छान मेकअप केलाय. ह्या ना बायांमध्ये लईच इंटरेस्ट घेतात तो. नाही ग, तसं काही नाही. ती सहज म्हटली असं तर नेहमी बोलतात ना, आम्ही दुकानात पण नेहमी जातो. ते नेहमीच म्हणतात, आज हेअरस्टाईल खूप छान केली, आज साडी लई मस्त घातली, मेकअप लई भारी केला. त्यांचं काही नाही एवढं. अहो तुम्हाला एकट्यालाच नाही, गावातल्या सगळ्या बायांना दुकानात आल्या ना ते तशीच बघतात. आणि ना बायांना असे वर खाली निळत असतात. तुम्हाला काय माहितीये? हो, मला पण वाटतंच बरं का. खरंच ना, लईच पंचायती करते हे बी. मी म्हणते स्वतःची बायको बघायची ना. लोकांच्या बायांमध्ये काय ह्यांना घेणं देणं? खरं नाही बाई, काही काही लोकांचं काय बोलावं तेच कळत नाही. मी खोटं नाही सांगत. आजपासून मी दुकानला जायचं सोडणार आहे. भले ह्यांचा मित्र आहे, ह्यांचा मित्र असलं म्हणून काय झालं? बरोबर पण आहे. ह्यांची नजर जर वाईट असेल तर मग बाई बोललंच आपल्याला पाहिजे. नाहीतर ना दुसरं कोणी असतं का, मी तर फडाफडा बोलले असते ना, एखादी वाजवून पण आले असते. बाई मग तिथं म्हणायचं ना, मी बी बोलली असते ना त्यांना. मी काय बोलू बाई, तुमचं चांगलं चालतंय, उगं मी तुमच्यामध्ये वाईट व्हायची नाही बाई. पण बरं ध्यान ठेवा. हो, कुठं चालला? अरे पाणी आणतोय, गायला पाणी पाजायला आहे का पाणी इथं? थांबा जरा, परत आणा, मला तुम्हाला महत्वाचं बोलायचंय. काय महत्वाचं बोलायचं? पाणी नको आणू का मग? आणायला जावा, पण माझं बोलणं झाल्यावर जावा. बरं राहिले, बोल. ऐका, तुम्ही ते श्याम भाऊजी बरोबर फिरत जाऊ नका बघा. कमून? अहो कमून म्हणजे आता मी सुगंधाताई मी यायला लागलो होतो, तर सुगंधाताईला बघून म्हणतात, सुगंधा आज तू लय भारी साडी घातली, लय छान दिसती. आणि त्यांना ना कसल्या नजरेनं बघत होते, आणि त्यांनी मला पण बघितलं. कोणी? श्याम भाऊजीनं. तुला खायला बघितलं? मग बघितलंच ना, आता त्यांना बघितलं म्हणलं मला बी बघितलंच ना. हे सोडा, गावातल्या बायांची चर्चा चालू आहे काय की दुकानाला बाया गेल्या की हे अशी नजर ठेवत्यात. हे किती, त्या सुनीताला काय म्हणले माहिती का? काय? किती छान मेकअप केलाय, किती सुंदर दिसती. अहो सगळ्या बायांना ते असे निळत बसतात खालून वरून. खालून वरून? तुम्ही माझं सांगणं ऐका, गाय लक्षात घ्या हो, बाकीचं फालतूचं बोलू नका. त्यांच्या बरोबर तुम्ही पण फिरायचं बंद करा, नाही तर एका दिवशी ना लोक म्हणतात की जालू पण असाच झाला, बायांना छेडतो म्हणून. म्हणजे श्यामीची सगळी गेली? आखी चव चव गेली. जिथं बघल तिथं बाई म्हणती, नको बाई शामरावच्या दुकानला जायला, ते असं बायांना बघते. आणि सदा ना कदा त्या पायरी. आता तुम्ही मला सांगा, दुकान बंद केलंय ना, घरी जावं ना गपगुणानी, मग तिथं पायऱ्यांवर बसायची काय गरज आहे? बरं बायको माहेराला गेली, ही जर बायकोला कळलं सासरवाडीत, काय होईल? ह्यांचं डिवोर्स होईल का नाही? अरे प्रपंच मोडायला बसलाय माझ्या मित्राचा, येडी का काय? त्याला सांगून आणि ऐका, त्यांना वेळेत सांगा, सुधरा म्हणाव, नाहीतर तुमची सोडचिट्टी होईल. आणि सासरवाडीला काय हो, लगेच कळायला वेळ नाही. बायको कशी चटणी असल्या गोष्टी लगेच पसरत असतात, त्यांना समजून सांगा. आणि नाहीतर ना मी तुम्हाला त्यांच्याबरोबर फिरू द्यायची नाही बाई, माझी बी चव जायची. जाऊ सांगूस तर तू जाऊन देशील का नाही? त्यांना सांगून या बाई. श्याम्या, काय रे? काय बाहेर बघत बसत असतो? अरे दुकानात बसत जा ना, दुकान सोडतो इथं काय? अरे गिरायक नाही ना, मग कंटाळा येतो आतमध्ये बसायचं मला, म्हणून आपलं बसलो पायरीवर बी. अरे तू लक्षात येतंय का तू बाहेर बसलास ना म्हणून तू गिरायक कमी झाले? कस काय? कस काय म्हणजे? सगळ्या गावात ढे झाली श्याम्या तुझी. कशाची म्हणजे? माय बायकोनी मला येऊन सांगितलंय सगळं. काय? तू मग इथून सुगंधा चालली होती, काय म्हणला तू सुगंधाला? काय नाही, मी झाडू मारित होतो, ती मला दिसली आणि तिच्या अंगावर नवी साडी होती, चांगली दिसली. आता आपण केव्हा म्हणत नाही का ती तारीफ करतो, आज लय भारी दिसती तू, एवढंच बोललो फक्त मी, ती गेली. अरे मग चांगली दिसती, पण अशा ढवळ्या दिवस म्हणल्या आपला धंदा आहे, आपल्या धंद्यावर परिणाम होतो श्याम्या. आता त्याचा काय परिणाम आहे? त्याचा काय म्हणजे? अख्ख्या गावात बोपाटा झालाय की तू अख्ख्या बायांना छेडतोस. काय काय म्हणजे? काय असं काय बोलत होता? जिबीला काय हाडबीड आहे का नाही येड्या? माझ्या जिबीला नका का हाड, नका का नसा ना, पण तू आहे ना सोडून दिशी आम्ही दुकानात बसत जा आपलं. अरे पुन्हा तू माझा जीवलग मित्र आहे, आपण सगळं सगळे काम करीतो, कांड करीतो. कधी आपण सांग बरं गावातल्या परस्त्रीकडं वाईट नजरेने पाहिले का? सांग बरं मला, कधी बोललोय का आपण?
कधी काही छेड तरी हात तरी लावलाय कोणाला आपण? सांग बरं मला तू. आपण एवढ्या दिवस हिंडलो पण आता मला 8 दिवसापासून मी कुठं आलोय तुझ्याकडे? 8 दिवसात काय केलं असलं तो तर मला काय माहित. ए, झाल्या. मला येऊ शकतं भाऊ तुझ्या, काय सांगता येते. मग तू आम्हाला विश्वास नाही होय? नाही भाऊ, आपला अजिबात विश्वास नाही. माझ्या बायकोवर माझा पुरापूर विश्वास आहे. माझ्या बायकोने मला सांगितलंय दर्शिक सुधर भाऊ. मग तुझ्या बायकोनच केला असणार सगळं गावामध्ये तुला सांगू. कोणी? माझ्या बायकोनी. मग? म्हणजे माझ्या संशय चांगलं सांगतो. बस भाऊ, भाऊ ते तुझ्या मुंबई दुकानात जागा आहे, मग आपलं दुकान आहे, मी बस हा, आणि बस हा. चढीत. राम राम. राम राम. काय सध्या गावातच दिसत नाही काय? हं? काय डेपुटीलाच टेन्शन आलंय मला. काय टेन्शन आलं तुला आता? तुझ्यासारख्या माणसाला टेन्शन आहे ना, म्हणजे अख्ख्या गावाला टेन्शन. काय तसं झालं? नाही हो डेपुटी, तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव कसा हा. आहे. मी मिश्किल थोडासा चेष्टा मस्करी करतो, पण एवढी अंगलेटी ना असं वाटलं नव्हतं मला. पार काय झालं आता? कोणाची चेष्टा केली, कोणाची अंगलट आली? अहो काय नाही हो, सुगंध चालली होती दारातून, त्याच्याबरोबर आपली जालूची बायको बी होती पार वहिनी. हा. मी म्हणलं सुगंधाला, म्हणलं सुगंधा छान दिसते तू, कधी साडी घेतली नवी? हा. असंच बोलून गेलो मी. हं. जालूची बायकोनी काय त्या सुगंधाचे कान भरले काय माहिती एवढे. आणि नवऱ्याला सांगितलं, मला झाल्या मला सांगायला आला, म्हणलं तू असं दारात बसू जाऊ नको, दुकानात तू आलेल्या बायकाला छेडकाड येतो. अहो मला सांगा डेपुटी, तुम्ही आता मला इतके दिवस ओळखीता, कधी कानावर आलं का तुमच्या वाकडा पाऊल पडलाय का कोणत्या एखाद्या महिलेला मी वेगळ्या नजरेने बोललोय? आता सुगंधाची चेष्टा करतो, पण त्या चेष्टेच्या पलीकडे अतिचेष्टेकडे कधी जात नाही मी. मला माहिती आहे बाई माणूस आहे, आपण कशाला बोलावं? हाय शामराव, पण आता बाया माणसाला बोलायला कोण लागत आहे? कोण त्यांच्या तोंडाला धरीन? एका तोंडी तर 10 तोंडी होत असतं. अहो 10 तोंडी म्हणजे तसंच झालंय ना. हा का? झाल्या म्हणलं अख्खा गावात पसरले. तुला कसं आहे, तुला चेष्टा करायची सवय आहे बरं का? बाया माणसाची नोकरीत जो. अहो ती आपली बसतो उठतो म्हणून बोललो तिच्याशी, बाकी काही नाही हो. माझा स्वभाव मोकळा आहे. मला मला माणसं लागते तो, मला असं म्हणजे करमत नाही बोलल्याशिवाय कोणाला. हे असं बघ, होतं. आम्ही तुझ्या बरोबर रोज आहे, आम्हाला माहिती तुझा स्वभाव मोकळा आहे, पण बाया माणसं थोडीच तुझ्या संग रोज बोलत एवढे मोकळेपणाने. जाता येतं तू त्यांची चेष्टा करायला जातो, पण त्यांना काय वाटतं बा फ्लटिंगच करतो काय आमच्या बरोबर, किंवा आमचे टॉन्टच मारतो काय? आपलं दुकान भलं ना आपण भले. कशाला तुला सांगू का, चव जायला आहे ना चारित्र्य कामाला लय दिवस लागत आहेत, चव जायला वेळच लागत नाही. खरंय डेपुटी. तुला सांगतो, एका लोक आहे ना वाट बघत असते 100 तुम्ही चांगलं करा, 101 वेळा जर बाई चुकले ना तुम्ही 100वर पाणी फिरून जात. अहो डेपुटी मला ते टेन्शन आलं ना, जर तिकडे कळलं ना सासरवाडीला माया इथं बायको तिकडे गेलेली आहे. तुला सांगू का, पैसा गेलेला मिळवता येईल, पण एकदा चारित्र्य गेलं ना परत मिळत नाही. त्याच्यामुळे चारित्र्याचं पण जाऊ दे, मरू नको कोणाला तोंड मारायचो. आता त्या जालूच्या बायकोला माहित झालं, सगळ्या अख्ख्या गावाला माहित झालं. मला टेन्शन आलं डेपुटी. मला नको टेन्शन घेऊ, जगावचं वाटत ना मला, तुम्हाला सांगतो खरंच काही नको करू. एवढं लगे काय झालं काय इतकं नाही जीवाला लावून घ्यायचं. टेन्शन आलं डेपुटी. ए येड्यान करू नको, पळ घरी जाय, टेन्शन नको घेऊ, चालूच असते या गोष्टी. मला म्हणतो दुकानाच्या बाहेर बसू नको. हा दुकान माझ आहे, रस्ता ग्रामपंचायतीच आहे, मी बसन बघेन लोकांकडं. हा मी काय डोळे झाकून घेऊ का मग? हा बघू नको म्हणतो इकडं तिकडं, मला कोण सांगणार आहे तू? हा मला म्हणतो इथं बसू नको तिथं बसू नको. अरे कोणाकडे पाहिलं मी? कोण रे? काय रे बरं आहे ना? काय करायचं रे? बरं नसं नाही तर काय जायचं मी. बसू द्या, काय उठ बसायचं काय आलं मला. नीट बोला ना. मग खोडगाडी तू अरे काढा मारा मला मारा, खोड काढा, लहान लेकर खोड काढा. मी वाईट आहे ना, गावात लोकांसाठी मी वाईट आहे. वाईट नजरेने पाहतो मी याच्या त्याच्याकडं, नाही का? मारे मला मार मला ए काय कामा काय रे, कम रडायला लागेल काय कामा कम काय ए कम रडतो? कोणी येतंय मला टपली मारून? मित्र आहे ना, प्याला काय शाम पिऊन आला काय तू? काय करू डेपुटी, मला तू कडे समाज होते. मी कधी कोणाच्या वाईट नजरेने पाहिलं नाही डेपुटी. लेके बाळीसारखं समजतो, महिने बाळ समजतो मी. याच्या बायकोने सगळं गावात गेलं. तुम्हाला सांगतो मी गावातून चाललो ना, 4-5 बायका माझ्याकडे बघायचं, हसत नजरेने माझ्याकडे बघत होतो डेपुटी. झाल्या तुपल्या बायकोला अक्कल नाही, तुला अक्कल नाही, त्याला काही समजा ना.
अरे त्याला चाष्ट करायची सवय आहे. हाय कोणी चाष्ट करतो तो बायकोची एक करीन सुगंधाची एक करीन हा त्याच्या बायकोला घेतलं तरी चर्चा केली डेपुटी मला माहितीये राखीट स्वभावाची सुगंध आहे मोकळ्या स्वभावाची बरं मी तिच्या दारात बसवतो बोलवतो पण खरी गावातल्या कोणत्याच बाईकडे मी वाईटच नाही पाहिले अरे माझ्यापेक्षा तू त्याच्याजवळ राहतो त्याला हाय थोडी चाष्टा मस्करी सवय का त्यांनी कुणा आतापर्यंत वाकड पाऊल उचलेलंय का नालाय का मी चांगलं सांगायला गेलो डेपुटी त्या बस तो माझ्याकडे आलता मागाशी मी म्हणलं गेल जरा थोडं लाईटली पण त्यांनी फार मनाला लावून घेतलं तू दारू पे सोडली होती त्यांनी परत प्यायला लागला तू काय करू पण डेपुटी मला सहनच व्हायला आता तुला आता एक सांगतो याशी जोडीदार नसलेले बरे त्याच्या बायकोला ना आता मी सांगतो नंतर आणि ज्याला तो बायकोला समजून सांग एकाच्या तोंडी 10 तोंडी होतं अरे नालाय का आपल्या मित्राची इज्जत आपणच जपायची आपल्याला माहितीये ना लोक तुला माहितीत ना एकाच तोंडी 10 तोंडी होतं कधी कधी काही गोष्टी नसतात बी एखाद्या लांच लावायचं म्हणलं ना तर लांच लावून मोकळे होते लोक डोळ्यांनी बघितलेले नसतं एखाद्याला बदनाम करायचं म्हणलं बदनाम करतं आता आपल्याला माहितीये याला तोंड मारायचं सवय बोलायचं सवय पण याच्याकडून आता पण वाईट कृत्य कधी घडलंय कधी वाईट कधी केलंय का नाही. सुगंधाकडे तुम्ही बोल जाता तुम्ही कधी चाष्टाच्या वर आहे का नाही मॅच तुम्हाला गावात नसतं राहून दिलं म्हणले डेपुटी मी माफी मागेल सुगंधाची सुद्धा परत नाही बोलणार मी तिला एक काम कर आता वहिनीला त्या तुझ्या मंडळीत समजून सांग हे काय होतं माहितीये का चर्चा व्हायला वेळ लागत नाही आणि चांगल्या माणसाची बदनामी 100 कामं चांगली केली एक काम वाईट नाही म्हणत ते चर्चेवर सगळं एखाद्याचं वाईट होऊन जातं हो निसं झापेवर ऐकू नको तू त्याला टपली मारायला लागला एक काम कर दुकान बंद कर त्याला घरी नेऊन सोडू चल रे आणि तुम्ही जरा मारायला लोक लावून घेऊ आणि तुला सांग का लोक आहेत ना सध्या लय अवघड झालंय कलियुग आहे हे एखाद्याची बदनामी करायला वेळ लागत नाही सोशल मीडिया आहे 2 मिनिटात बदनामी होती त्याच्यामुळे आता कोणी बी जरी आपल्या ओळखीची असली ना तर जरा थोडं जपून पावलं उचलायचं जपून बोलायचं हा? डेपुटी बरं का मी आपलं कमून गोड बोलतो अरे बाबा, पहिल्यासारखा मोकळा जमाना नाही राहिला पहिले लई विश्वास होते एकमेकावर मित्राच्या बायका चाष्टा गेली तरी मित्र बोलत नव्हते कोणी डेपुटी पण ते विश्वास होता आता विश्वास नाही राहिला आता करूनच विश्वास नाही मित्रावर विश्वास नाही राहिले तर लांब बाकी जर गोष्टी लांबत राहील चल आणि ते दुकान बंद करून घे हा, याला सोडा मी ते दुकान बंद हा चल चल घरी